नमस्कार विद्यार्थी व पालक मित्रांनो, करिअर मेकिंग गार्डन्स यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वतः डॉक्टर राजकुमार आडकर, करिअर कोच, MBBS काउन्सिलर, माढा, सोलापूर, आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आज एक सर्वात महत्त्वाच्या टॉपिकवरती चर्चा करणार आहे। रिझल्ट लागून एक 5 ते 7 दिवस झालं। खूप साऱ्या गोष्टींचं काउन्सिलिंगच्या वरती कोर्टाने तर स्टे दिलेला नाही, म्हणजे काउन्सिलिंग सुरू होऊ शकते। सध्याच्या मितीला ऑल इंडिया लेवलवरती फक्त ऑल इंडिया काउन्सिलिंगच, सेंट्रल काउन्सिलिंग ज्याला आपण म्हणतो ते MCC मेडिकल काउन्सिलिंग कमिटी थ्रू संपूर्ण भारत देशातील 100% एम्स आणि जिपमरचे कॉलेजेस, त्याचबरोबर 15% गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेस MBBS BDSचे, त्याचबरोबर जे काही अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, या प्रकारच्या सर्व आणि डीम्ड युनिव्हर्सिटी हे ऑल इंडिया कोट्याचा राऊंड पहिला चालू होत असतो। बऱ्याच वेळा स्टेट काउन्सिलिंगचा पहिला राऊंड कधी सुरू होतो हा प्रश्न येतो, तर त्यावेळेस ऑल इंडियाचा पहिला राऊंड झाल्याशिवाय आपल्याला प्रत्येक राज्याला त्या राज्याचा स्टेट काउन्सिलिंगमधला पहिला राऊंड चालू करता येत नाही। रजिस्ट्रेशन ते कधीही सुरू करू शकतात, परंतु राऊंड मात्र ऑल इंडियाचा पहिला राऊंड झाल्याशिवाय करता येऊ शकत नाही। केरळचे किंवा कर्नाटकच्या बऱ्याचशा वेळा 1-2 वेळा विद्यार्थ्यांना ओपन करून रजिस्ट्रेशन करून घेतलेले केसेस आहेत। त्याचबरोबर आसाममध्ये सुद्धा सध्या स्टेट काउन्सिलिंग सुरू झालेलं आहे। महाराष्ट्र राज्य मात्र स्ट्रिक्टली आपल्या भारत देशातली ऑल इंडिया काउन्सिलिंगचा MCCचा पहिला राऊंड झाल्यानंतरच आपला स्टेट काउन्सिलिंगचा पहिला राऊंडचं रजिस्ट्रेशन सुरू करत असतं। पण कदाचित आपल्याला SML देऊन पहिल्या राऊंडच्या अगोदर फॉर्म आणि रजिस्ट्रेशन सुरू करू शकतो। त्यामुळे कधी सुरू करू शकतो या संदर्भात जर ऑथेंटिक आजपर्यंतची माहिती महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगचं सांगायला गेलं तर मात्र पहिला राऊंड झाल्या ऑल इंडिया काउन्सिलिंगचा पहिला राऊंड झाल्यानंतर आपलं रजिस्ट्रेशन सुरू होणार हे 100%। परंतु कदाचित CET सेल किंवा mahaCET.org.in ही वेबसाईटवरून महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगची अथॉरिटी जी आहे ते कदाचित अगोदरसुद्धा रजिस्ट्रेशन सुरू करू शकतं, परंतु राऊंड मात्र ऑल इंडियाच्या पहिल्या राऊंडच्या नंतरच लावावा लागत असतो। बऱ्याच वेळा हे NMCच्या गाईडलाईन्स असतात। आता आपण ह्या आजच्या विषयावरती घेणार आहे तो म्हणजे ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये कोणी भाग घ्यायला पाहिजे, म्हणजे कोणत्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये किती रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅटेगरी वाईज भाग घ्यायला पाहिजे या संदर्भात आज विस्तृत विवेचन आज आपण करणार आहे। वास्तविक पाहता ॲडमिशन हे मार्क्सवरती होतं असा आपला समज आहे, परंतु ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून ॲडमिशन हे मार्क्सवरती न होता ऑल इंडिया रँकवरती होत असतं। वास्तविक पाहता मार्क्सवरूनच ऑल इंडिया रँक होत असतो, त्यामुळे मार्क्सवरती सुद्धा होतं असं म्हणता येऊ शकतं। परंतु एका मार्क्सवरती खूप सारे विद्यार्थी असतात, त्यामुळे प्रत्येकाला एक युनिक रँक दिलेला असतो। तो टाय ब्रेकिंग रूलनुसार तुम्हाला मी सांगितलेलं आहे की त्याला कोणता रँक वरचा दिला जातो, त्यानुसार तुम्हाला प्रत्येकाला भारत देशातला एकमेव रँक दिला जात असतो। त्यामुळे ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून जर ॲडमिशन व्हायचं असेल तर आपल्याला ऑल इंडिया रँक हा फार महत्त्वाचा असतो, आणि या रँक कोणत्या रँकच्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये किंवा सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये कॅटेगरी वाईज कोणी भाग घ्यायला पाहिजे या संदर्भात आज आपण चर्चा करतो। बऱ्याच वेळा खूप सारे महाराष्ट्र राज्यामधील विद्यार्थ्यांच्या बऱ्याच साऱ्या प्रश्न येत असतात की महाराष्ट्रामध्ये जर प्रायव्हेट कॉलेज किंवा गव्हर्नमेंट कॉलेज जर मिळत नसेल तर ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये आम्हाला मिळू शकतं का असा प्रश्न येतो। तर 100% महाराष्ट्र हे क्लोज स्टेट असल्यामुळे या ठिकाणी कसल्याही प्रकारचं म्हणजे जे लो मेरिट स्टेट आहे या ठिकाणी कमी मेरिट असणारे विद्यार्थ्यांना सुद्धा MBBS प्रायव्हेट कॉलेजमध्ये मिळत असतं। परंतु प्रायव्हेट कॉलेजमध्ये कमी मेरिट असून सुद्धा आपला जर नंबर लागत नसेल तर ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून जर आपल्याला गव्हर्नमेंटमध्ये नंबर लागू शकतो अशा प्रकारचा जो समज आहे तो 100% खोटा आहे। ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये अशा विद्यार्थ्यांनी फक्त डीम्ड कॉलेजसाठी ट्राय करता येऊ शकतो, त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं फीजमधलं किंवा मेरिटमधलं बेनिफिट मिळत नाही, त्याचबरोबर त्याचे हाई फीज वगैरे असतात। त्यामुळे ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये कुणी ट्राय करावा ज्यांना खूप सारे चांगले मार्क्स आहेत किंवा ज्यांना रँक मी आता पुढे सांगणार आहे त्या कॅटेगरी वाईज असणाऱ्या रँकच्या विद्यार्थ्यांनी ट्राय करायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। बऱ्याच वेळा स्टेट काउन्सिलिंगमध्ये मिळत नाही आणि ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये मिळेल का, तर मिळू शकतं, फक्त डीमच कॉलेज मिळू शकतं, गव्हर्नमेंट मिळू शकत नाही असं माझं म्हणणं आहे। कारण महाराष्ट्र हे लो मेरिट स्टेट आहे। 45,000 ऑल इंडिया रँकपर्यंत सर्वांना महाराष्ट्र राज्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळपास 40,000 ते 41,000 ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना मॉपअप राऊंडमध्ये किंवा स्ट्रे वेकन्सी राऊंडमध्ये MBBSचं गव्हर्नमेंट कॉलेज लास्ट इयरला 2023ला मिळालेलं होतं।
यावर्षी जवळपास 10 कॉलेज NMCवरती अप्लाय केले गेलेले आहेत, त्यामुळे NMCवरती अपडेट झाल्यानंतर 10 कॉलेज येऊ घातलेले आहेत. त्या संदर्भातली ऑथेंटिक माहिती मी तुम्हाला पाठीमागे दिलेलीच होती. त्याच पद्धतीनं इतर राज्यामध्ये सुद्धा जवळपास 112 पेक्षा जास्त कॉलेजेस येणार आहेत, त्यामुळे ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये सुद्धा खूप सारे सीट्स वाढणार आहेत. 112चा विचार करायला गेलं तर जवळपास प्रत्येक ठिकाणी 100 म्हणलं तर दरम्यान 10 ते 11,000 सीट्स वाढून येऊ शकतात. त्यातले 15% गव्हर्नमेंटचे जर पाहायला गेलं तर दरम्यान 1,500 ते 2,000 सीट्स आपल्याला सर्व कॅटेगरीला मिळून 15% कोट्यामधून ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये आपल्याला सीट्स येऊ शकत असतात. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये आपण थोडासा पुढे जाऊन पाहायला गेलं तर ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 45,000 एवढा रँक आहे, वास्तविक पाहता ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये हाय मेरिट लागत असतं. गेल्या वर्षी दरम्यान 25,000 ते 27,000 एवढा ऑल इंडिया रँक असणाऱ्या ओपन EWS आणि OBC कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना MBBSचं गव्हर्नमेंटचं कॉलेज शेवटचं मिळालेलं होतं. परंतु तरीसुद्धा आपण 45,000 हा ऑल इंडिया रँक असं समजून चालू की ज्या विद्यार्थ्यांना 45,000 एवढा रँक आहे अशा EWS OBC आणि ओपन कॅटेगरीला विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून AIQमधून MCCच्या वरती वेबसाईटवरती जाऊन ॲडमिशनसाठी रजिस्ट्रेशन करून आपल्याला काउन्सिलिंग प्रोसेस करायला पाहिजे. 45,000 पेक्षा कमी राऊंड असणाऱ्या रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना या तिन्ही कॅटेगरीमध्ये करून काही उपयोग होणार नाही असं माझं म्हणणं आहे. पाठीमागे तसं पाहायला गेलं तर विचार करायला गेलं तर गेल्या वर्षी खरं तर 30,000 एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यापर्यंत करायला पाहिजे असं म्हणणं, परंतु यावर्षी सीट्स वाढून आल्यामुळे आपण 40,000 ते 45,000 ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या ओपन OBC आणि EWS या कॅटेगरीला विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यावा. बऱ्याच वेळा ज्या विद्यार्थ्यांना खूप सारे मार्क्स असतात परंतु आपल्या महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेण्यासाठी त्यांना इलिजिबिलिटी क्रायटेरिया पूर्ण केलेला नसतो. त्यामध्ये एक महत्त्वाचा टॉपिक असतो तो म्हणजे 10वी आणि 12वी हे महाराष्ट्र राज्यामधून झालं पाहिजे आणि त्याचबरोबर तुमचं डोमिसाईलसुद्धा महाराष्ट्र राज्यामधलं असलं पाहिजे. या तिन्हीमधील कोणताही एक टॉपिक जर आपला नसेल तर तुम्ही महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये इलिजिबल नाही. त्यामुळं असे विद्यार्थी जे काही कोणाचं 11वी किंवा 12वी 10वी किंवा 12वी इतर राज्यामधलं दोन्हीपैकी एक जरी झालेलं असेल किंवा डोमिसाईलसुद्धा इतर राज्यातलं असेल तर अशा विद्यार्थ्यांनीसुद्धा ऑल इंडिया काउन्सिलिंगमधूनच MBBSच्या गव्हर्नमेंटसाठी ट्राय करता येऊ शकतो. हे सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा की ज्या विद्यार्थ्यांना एम्स म्हणजे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस त्याचबरोबर जिपमर जवाहरलाल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट मेडिकल एज्युकेशन अँड रिसर्च नावाचे 2 कॉलेजेस आहेत. ह्या एम्सच्या 22 कॉलेजेसमध्ये आणि जिपमरच्या 2 कॉलेजेसमध्ये ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशनसाठी ट्राय करायचं आहे अशा विद्यार्थ्यांचा 5,000 ते 6,000 एवढा रँक असला पाहिजे. परंतु तरीसुद्धा 10,000पेक्षा दरम्यान 10,000 ते 11,000 एवढा रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी ट्राय करायला हरकत नाही. बऱ्याच वेळा सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये ओपन OBC EWS आणि SC आणि ST असे 3च कॅटेगरी असतात. त्यामुळं ज्या विद्यार्थ्यांना SC आणि ST कॅटेगरीने बिलॉंग करतात आणि त्यांना सेंट्रलचं सर्टिफिकेट आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र 1,00,000 ते 1,20,000 पर्यंत ऑल इंडिया रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये MCC थ्रू होणाऱ्या सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायला हरकत नाही. बऱ्याच वेळा महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगमध्ये ST कॅटेगरीसाठी हा खूप कमी कट ऑफ असतो, परंतु सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये मात्र SCसाठी जास्त विद्यार्थी बाहेरच्या राज्यात असल्यामुळे STचा कट ऑफ हा गव्हर्नमेंटचा कट ऑफ हा SCच्या समानच असतो. हे लक्षात घ्यायचं. SC आणि STसाठी व्हॅलिडिटीची आवश्यकता नाही. सेंट्रल काउन्सिलिंग किंवा ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये ज्या विद्यार्थ्यांना SC आणि ST असतील अशा विद्यार्थ्यांची जर व्हॅलिडिटी झालेली नसेल तर अशा विद्यार्थ्यांना हा एक सुंदर ऑप्शन आपल्यासाठी उपलब्ध आहे. एकंदरीत 1,00,000च्या आसपास असणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून SC आणि ST कॅटेगरी च्या विद्यार्थ्यांना ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून MCCच्या सुरू होणाऱ्या पहिल्या काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये भाग घेता येऊ शकतो. एकंदरीत सर्व कॅटेगरीला किती रँक असणाऱ्या विद्यार्थ्यांना सेंट्रल काउन्सिलिंगमध्ये भाग घ्यायला पाहिजे या संदर्भात आज आपण पाहिलं. तर ह्याच्यामध्ये भाग घेण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं तर www.mcc.nic.in या वेबसाईटवरती जाऊन आपल्याला रजिस्ट्रेशन करावं लागत असतं. या रजिस्ट्रेशन केल्यानंतर आपल्याला फक्त गव्हर्नमेंटसाठी अप्लाय करायचं असेल तर ओपन EWS या 2 कॅटेगरीसाठी 10,000 रुपये डिपॉझिट आणि 1,000 रुपये फीस भरून आपल्याला याच्यामध्ये रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. त्याचबरोबर
OBC, SC आणि ST या 3 कॅटेगरीसाठी मात्र रजिस्ट्रेशन करण्यासाठी 5,000 रुपये डिपॉझिट आणि 500 रुपये फीस भरून आपल्याला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येऊ शकतं. हे रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आपल्याला चॉईस फिलिंग येतं आणि चॉईस फिलिंग आल्यानंतर आपलं सीट अलॉटमेंट होते. त्यानंतर सीट अलॉटमेंटनंतर रिपोर्टिंगचा प्रक्रिया चालू होत असते. ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये डीम्ड कॉलेजेससुद्धा येतात. जस्ट इलिजिबलपासून ते 600 मार्क्सपर्यंत असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा डीम्ड कॉलेजचा व्हेरिएशन्समध्ये मेरिटमध्ये व्हेरिएशन्स आपल्याला पाहायला मिळतं. डीम्ड कॉलेजमध्ये तुम्हाला कसल्याही प्रकारचं कॅटेगरीचं मेरिटमधलं बेनिफिट मिळत नाही. म्हणजे SC, ST, ओपन, EWS सर्व मार्क विद्यार्थ्यांना एकच मेरिट असतं. त्यामुळे SCचा विद्यार्थी जरी 570 असेल आणि ओपनचा बी 570 असेल तर समानच धरलं जातं. फीज भरताना सुद्धा त्यांना पूर्ण फीज भरावी लागत असते. त्यामुळं MCC ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये डीम्डसाठी ट्राय करायच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवायचं आहे की आपल्याला कसल्याही प्रकारचं कॅटेगरीमधलं फीजमधलं त्याचबरोबर मेरिटमधलं बेनिफिट मिळणार नाही. हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक या अनुषंगानं तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ज्यांना गव्हर्नमेंटमध्ये ट्राय करायचं आहे अशा विद्यार्थ्यांना मात्र डिपॉझिट खूप कमी आहे. म्हणजे 10,000 रुपये ओपन EWSसाठी आणि 1,000 रुपये फीज आहे. पण OBC आणि SC ST साठी मात्र 5,000 रुपये डिपॉझिट आणि 500 रुपये फीज भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करता येतं. तिथून पुढे येणाऱ्या राऊंड 1, 2 आणि मॉपअप राऊंड त्याचबरोबर स्टे वेकन्सी राऊंडमध्ये भाग घेता येऊ शकतो. त्याचे वेगवेगळे नियम असतात. त्या नियमात जर तुम्ही आपल्याला सीट अलॉट होऊन सुद्धा आपल्याला जर तुम्ही नाही घेतलं तर तुमचे डिपॉझिटसुद्धा फॉरफिट किंवा जप्त होऊ शकत असतं. हे सर्वात महत्त्वाचा टॉपिक आपण या अनुषंगानं लक्षात ठेवायचं आहे. ज्यांना डीम्डमध्ये ट्राय करायचं आहे ऑल इंडिया काउन्सिलिंगमध्ये MBBS आणि BDSसाठी ज्या विद्यार्थ्यांना BDS घ्यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना जस्ट इलिजिबल किंवा 130पेक्षा जास्त मार्क्स 29पेक्षा जास्त असणाऱ्या मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना सुद्धा डीम्ड कॉलेज BDSचं ऑल इंडिया काउन्सिलिंगमधून 2,05,000 रुपये डिपॉझिट भरून डिपॉझिट 2 लाख रुपये आणि 5,000 रुपये फीस भरून आपल्याला रजिस्ट्रेशन करून आपल्याला मेरिट थ्रू सुद्धा डीम्ड BDS कॉलेज मिळू शकत असतं. त्यामुळे मॅनेजमेंट कोट्याकडे जाण्याचा ट्राय करण्यापेक्षा डीम्डमधून उत्कृष्ट एज्युकेशनच्या टॉपच्या इन्स्टिट्यूटमध्ये आपल्याला ट्राय करता येऊ शकतो. बऱ्याच वेळा डीम्ड कॉलेजमध्ये आपल्याला ट्राय करायचा असेल तर अशा विद्यार्थ्यांना मात्र ऑल इंडिया हा एकमेव पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. त्याच्यासाठी मात्र 2 लाख रुपये डिपॉझिट MCCकडे भरावं लागतं आणि 5,000 रुपये सर्व कॅटेगरीला 2,05,000 रुपये भरून आपल्याला एंट्री करावं लागते. सर्वांनी आपल्या अकाउंटवरूनच हे सगळे पैसे टाकायचे. कारण का MCC सगळे रूम फॉलो केल्यानंतर तुमचे जे डिपॉझिटची रक्कम तुमच्या स्वतःच्या अकाउंटवर येत असते. त्यामुळे तुम्ही आपल्या स्वतःच्याच अकाउंटवरती करायचं आहे. त्यामुळं अशा सर्व विद्यार्थ्यांनी आपला जो अकाउंट आहे त्याचे 2,10,000पर्यंत ऑनलाईन जाण्यासारखी स्थिती म्हणजे त्याचं लिमिट वाढवून तुम्ही बँकेत जाऊन घ्यायचं आहे. त्यामुळे ऑल इंडिया काउन्सिलिंगची प्रोसेस सुरू व्हायच्या अगोदर ही सर्व प्रक्रिया तुम्ही करून घ्यायची आहे. एकंदरीत आजच्या या टॉपिकमध्ये ऑल इंडिया काउन्सिलिंग प्रोसेसमध्ये कोणत्या कॅटेगरीला किती रँकच्या विद्यार्थ्यांनी आणि कशा पद्धतीनं आपल्याला भाग घेता येऊ शकतं या संदर्भातली डिटेल इन्फॉर्मेशन देण्याचा आपण जो प्रयत्न केला आहे या प्रयत्न तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एवढंच नव्हे तर आपल्या पेड काउन्सिलिंग प्रोग्राममध्ये सुद्धा तुम्ही येऊ शकता. ज्यांना आपल्या पेड काउन्सिलिंगमध्ये यायचं आहे अशा विद्यार्थ्यांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. पेड काउन्सिलिंग असं आम्ही तुम्हाला सर्व डिटेल्स त्यावरती इन्फॉर्मेशन देऊ. निश्चित ह्या इन्फॉर्मेशन ऑनलाईन स्वरूपामध्ये असतं किंवा ऑफलाईन स्वतः भेटायला पण येऊ शकता. फॉर्ममधील सगळ्या क्वेरीज डॉक्युमेंटेशन सगळे राऊंडमधले प्रत्येक नियम रूल आणि त्याच्यामध्ये असणारे काही अडचणी त्या सर्व सोडवण्याचा आम्ही प्रयत्न संपूर्ण वर्षभर करत असतो. आमच्याकडे टीम जवळपास खूप साऱ्या विद्यार्थ्यांची टीम आहे आणि याच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सर्व कसल्याही प्रकारचं अडचण येऊ देणार नाही. एकंदरीत हा जो व्हिडिओ आहे हा आपल्यासाठी आजच्या या दिवशी 12 जून 2024 दिवशी समर्पित करून आजचा हा व्हिडिओ संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.